नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 20 एप्रिल 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? प्रस्तावित संविधान सुधारणा विधेयक 2026 नुसार लोकसभेची संख्याबळ किती जागांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी 850 या इतक्या जागांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. जागांचे वाटप कसं असणार आहे? तर एकूण देऊ केलेल्या जागा असणार आहेत 850, राज्यांना वाटप त्याच्यामध्ये असणार आहेत 815 जागा, तर केंद्रशासित प्रदेशांना वाटप असणार आहेत 35 जागा. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं, यांचं डिव्हायडेशन क्लिअर. आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? महिला आरक्षण विधेयक मंजूर होण्यासाठी आवश्यक मते किती होती? प्रश्न क्रमांक पहिल्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 352 एवढी या ठिकाणी आवश्यक मते होती. कशासाठी? तर महिला आरक्षण विधेयक मंजूर होण्यासाठी. याच्याबद्दल काही ठराविक पॉइंट्स आहेत, ते लिहून घ्या, जे की एक्झाममध्ये 100% विचारले जाणार. जसं की महिला आरक्षण विधेयकाबद्दल आपण बोलत आहोत, बरोबर. महिला आरक्षण विधेयक लोकसभेमध्ये नुकतेच फेटाळण्यात आलेले आहेत. मतदानासाठी काही संबंधित तपशील आहेत, ते लिहून घ्या. एकूण मतदानासाठी उपस्थित सदस्य होते 528. विधेयक मंजूर होण्यासाठी आवश्यक मते होते 352. विधेयकाच्या बाजूने पडलेली मते आहेत 298 आणि विधेयकाच्या विरोधात पडलेली मते आहेत 230. बरोबर. आवश्यक बहुमत किती होतं? 352. ते न मिळाल्यामुळे विधेयक मंजूर होऊ शकलं नाही. त्यामुळे महिला आरक्षण विधेयक संसदेने फेटाळले आहे. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. वुमन्स रिझर्वेशन बिल. बरोबर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. अबुजहमाद भागातील नेलांगूर या दुर्गम गावामध्ये नुकतेच पहिल्यांदा नळाचे पाणी आलेले आहे. तर हे गाव कोणत्या राज्यामध्ये येतं? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी 2-3 पॉईंट्स ते लिहून घ्या. एका या ठिकाणी योजनेची अंमलबजावणी करण्यात आली होती जल जीवन मिशन अंतर्गत. बरोबर. तर या अंतर्गत हा प्रकल्प राबवण्यात आला, ज्या अंतर्गत एकूण 115 लोकसंख्या असलेल्या 35 कुटुंबांना नळाद्वारे पाणी पुरवण्यात आले. सौर पंपाचा वापर करून स्रोतामधून पाणी वर उचलण्यात आले आणि हे जे काही जल जीवन मिशन आहे ते 15 ऑगस्ट 2019 रोजी या ठिकाणी लॉन्च करण्यात आलं होतं किंवा सुरू करण्यात आलं होतं. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर. या ठिकाणी छत्तीसगड राज्यामध्ये हे गाव आहे ज्या ठिकाणी पहिल्यांदा फॉर द फर्स्ट टाइम टॅप थ्रू वॉटर या ठिकाणी मिळालेलं आहे. ठीक आहे. छत्तीसगड राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 2000 साली झाली. मुख्यमंत्री आहेत विष्णू देव साई, राज्यपाल आहेत रामेन डेका, राजधानी आहे नया रायपूर. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान इंद्रावती आणि कांजरघाटी आणि 3 महत्त्वाचे धरण गँगरेल, मुर्रमसिल्ली आणि कुटाघाट. क्लिअर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. फिडे किंवा FIDE फाईड महिला कॅन्डिडेट्स टुर्नामेंट 2026 जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आर वैशाली असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? आर वैशाली असं त्यांचं नाव आहे. फिडे महिला कॅन्डिडेट्स टुर्नामेंट 2026 जिंकणारी पहिली भारतीय महिला या ठिकाणी ठरलेली आहे. या ठिकाणी प्रश्न आहे एखाद्या इंडिव्हिज्युअल क्रीडा स्पर्धेच्या विजेत्याबद्दल. तर बाकीच्या जे काही क्रीडा स्पर्धा झालेल्या आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. लिहून घ्या. फाईड वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिप 2025 मॅग्नस कार्लसन यांनी जिंकलं. महिला आशिया कप 2025 मध्ये भारताने रौप्य पदक जिंकलं. बजाज पुणे ग्रँड टूर्स जी काही स्पर्धा झाली 2026 मध्ये त्याचं विजेतेपद ल्यूक मडगवे यांनी जिंकलं. 2025-26 हॉकी इंडिया लीग पुरुषांच्या कलिंग लार्सन्स यांनी जिंकलं. प्रो रेसलिंग लीग 2026 हरियाणा थंडर्सने जिंकलं. ICC अंडर 19 पुरुष क्रिकेट विश्वचषक भारताने जिंकलं. 2025-26 रणजी करंडक स्पर्धा जम्मू आणि काश्मीरने जिंकलं. चायनीज ग्रँड प्रिक्स 2026 किमी अँटोनेली यांनी जिंकलं. ICC पुरुष T20 विश्वचषक 2026 भारताने जिंकलं. तर सॅफ अंडर 20 चॅम्पियनशिप 2026 बांगलादेश या देशाने या ठिकाणी जिंकलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक चौथा. कोणत्या राज्याने भारताची पहिली एकात्मिक महामार्ग आघात उपचार प्रणाली
प्रोजेक्ट संजीवनी सुरू केलेली आहे? चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, इंडियाज फर्स्ट, भारताची पहिली ही काय आहे? एकात्मिक महामार्ग आघात उपचार प्रणाली आहे, सिस्टीम आहे, ज्याचं नाव आहे प्रोजेक्ट संजीवनी. तुम्हाला लक्षात फक्त एवढंच ठेवायचं आहे, प्रोजेक्ट संजीवनी कोणत्या राज्याने सुरू केली? तर तेलंगणा राज्य सरकारने सुरू केलेली आहे. तेलंगणा स्थापना 2 जून 2014 साली. मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी. राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला. राजधानी आहे हैदराबाद. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान मृगावानी आणि महावीर हरिणा आणि 2 महत्त्वाचे धरण सिंगूर आणि पोचरम. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. रिअल टाइम गुन्हेगारी ट्रॅकिंगसाठी AI आधारित प्रणाली विकसित करण्याकरिता पंजाब सरकारने कोणत्या संस्थेसोबत पार्टनरशिप केलेली आहे, भागीदारी केलेली आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी IIT रोपर. कशासोबत? तर IIT रोपर सोबत या ठिकाणी भागीदारी केली आहे. कोणी? तर पंजाब गव्हर्नमेंटने. कशासाठी? तर रिअल टाइम गुन्हेगारी ट्रॅकिंगसाठी AI आधारित प्रणाली विकसित करण्याकरिता. या ठिकाणी मी तुमच्यासाठी उद्या एक कोर्स घेऊन येत आहे. मी स्वतः हा कोर्स डिझाईन केलेला आहे. हा संपूर्ण कोर्स हा फक्त चालू घडामोडीचा असणार आहे. संपूर्ण 1 वर्षासाठी हा कोर्स असणार आहे. या कोर्समध्ये फक्त 500 विद्यार्थी ऍडमिशन घेऊ शकणार आहेत. एवढेच या ठिकाणी आपण संख्या घेतलेली आहे. याच्यामध्ये काय काय भेटणार आहेत तुम्हाला, या ठिकाणी क्वेश्चन्स कसे मिळणार आहेत, कधी मिळणार आहेत, हा कोर्स कोणकोणत्या परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे आणि हा जो काही चालू घडामोडीचा कोर्स आहे, बरोबर की नाही? प्रत्येक एक्झामला काय होतं, गणित, बुद्धिमत्ता, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र किंवा हे जे काही प्रश्न आहेत विज्ञान रिलेटेड हे जवळपास सेम असतात. हे चेंज होत नसतात. गणितामध्ये थोडेफार आकडे चेंज होतात, बरोबर की नाही? परंतु चालू घडामोडी हे या ठिकाणी असा टॉपिक आहे जो की प्रत्येक एक्झामला या ठिकाणी तुम्हाला लेटेस्ट मध्ये या ठिकाणी टच मध्ये राहावं लागत आहे, बरोबर? आणि याच प्रश्नामुळे बऱ्याच जणांच्या पोस्ट या ठिकाणी निघत नाहीयेत, बरोबर? त्याच्यामुळे फक्त चालू घडामोडी ओरिएंटेड आपण या ठिकाणी कोर्स लॉन्च करत आहोत. उद्यापासून या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी कसं घ्यायचं, काय घ्यायचं, किती रुपयाला आहे, किती विद्यार्थी ऍडमिशन घेऊ शकतील, हे मी सगळी डिटेल उद्या तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला हा जो काही चालू घडामोडीचा कोर्स आहे सेपरेट, जो की फक्त चालू घडामोडीशी संबंधित आहे, हा जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला फक्त कमेंट करून सांगा, सर आम्ही इच्छुक आहोत हा कोर्स घेण्यासाठी. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. उत्तर प्रदेशातील कोणत्या शहरामध्ये PM मित्र मेगा टेक्सटाईल पार्कचे औपचारिक उद्घाटन झालेले आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही. पर्याय क्रमांक ए लखनौ या ठिकाणी आणि पर्याय क्रमांक बी हरदोई या ठिकाणी. 2 शहराच्या अंतर्गत या ठिकाणी उत्तर प्रदेशातील PM मित्र मेगा टेक्सटाईल पार्कचे औपचारिक उद्घाटन झालेले आहे. वैशिष्ट्य काय आहे याच्यामध्ये? तर हे देशातील एकमेव PM मित्र पार्क आहे जे राज्य राजधानी म्हणजे स्टेट कॅपिटल क्षेत्राच्या नजीक या ठिकाणी स्थित आहे. PM मित्र योजनेअंतर्गत एकात्मिक मोठ्या प्रमाणावरील उत्पादन परिसंस्था निर्माण करण्यासाठी 7 मेगा टेक्सटाईल पार्क स्थापन करण्याचे या ठिकाणी गव्हर्नमेंटचे उद्दिष्ट आहे. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. तर हे दोन्ही शहर लखनौ आणि हरदोई ज्या ठिकाणी PM मित्र मेगा टेक्सटाईल पार्कचे औपचारिक उद्घाटन झाले ते कोठे आहेत? तर उत्तर प्रदेश राज्याच्या अंतर्गत. स्थापना 24 जानेवारी 1950. मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी. राज्यपाल आनंदीबेन पटेल. राजधानी लखनौ. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्त्वाचं धरण रिहंद नावाचं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. अलीकडेच कोणत्या कंपनीने कार्लोस अल्काराज यांना जागतिक ब्रँड अँबॅसेडर म्हणून नेमलेला आहे? फोटोमधून तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल. पर्याय क्रमांक बी इन्फोसिस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर इन्फीने काय केलेलं आहे? कार्लोस अल्काराज यांना या ठिकाणी जागतिक ब्रँड अँबॅसेडर म्हणून या ठिकाणी नियुक्त केलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. भारताचे सर्वात मोठे ऑटोमोबाईल निर्यात केंद्र बनलेले मुंद्रा बंदर कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर पर्याय क्रमांक ए गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे, ज्या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी ऑटोमोबाईल निर्यात केंद्र बनलेले मुंद्रा बंदर स्थित आहे, जे की भारतातील सर्वात मोठे ऑटोमोबाईल निर्यात केंद्र या ठिकाणी बनलेलं आहे. गुजरात, ज्या राज्याची स्थापना 1 मे 1960 ला झाली. याच दिवशी महाराष्ट्र राज्याची देखील स्थापना झाली आणि हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल. राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. राजधानी आहे गांधीनगर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान गीर, ब्लॅकबक आणि वनसदा आणि 5 महत्त्वाचे धरण सरदार सरोवर, उकाई, काढना, दंतीवाडा आणि दारोई. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री गुरु भैरवाक्य मंदिराचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे? तर पर्याय क्रमांक डी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न का महत्त्वाचा आहे? एखाद्या मंदिराचं तर उद्घाटन केलं आहे, परंतु ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न या ठिकाणी एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. ठिकाण कोणतं आहे? श्री क्षेत्र आदि चुंचनगिरी महासंस्थान मठ, मंड्या जिल्हा, कर्नाटक या ठिकाणी स्थित आहे. हे का महत्त्वाचं आहे? तर
हे मंदिर आदी चुंचनगिरी मठाचे 71व्या क्रमांकाचे प्रमुख परमपूज्य डॉक्टर श्री 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 बाल गंगाधरनाथ महास्वामीजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या ठिकाणी बांधलेले स्मारक आहे आणि हे जे काही बहिर्वाक्य मंदिर आहे त्याचं उद्घाटन करण्यात आलं आहे. कर्नाटक राज्याच्या अंतर्गत स्थित आहे. कर्नाटक. स्थापना 1 नोव्हेंबर 1956. मुख्यमंत्री सिद्धरामय्या. राज्यपाल थावरचंद गेहलोत. राजधानी बेंगलोर. 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान बांदीपूर, कुद्रेमुख, अंशी आणि बॅनरघट्टा आणि 5 महत्त्वाचे धरण तुंगभद्रा, कद्रा, अलमाटी, कृष्णाराजा आणि नारायणपूर. पुढचा प्रश्न क्रमांक 10. एडीबीचा भारतासाठीचा आर्थिक वर्षाकरिता जो काही जीडीपीचा या ठिकाणी वाढीचा अंदाज आहे तो काय आहे? तर पर्याय क्रमांक सी 6.9% या ठिकाणी जीडीपी वाढीचा अंदाज आहे. मला कमेंट करून सांगा जीडीपी याचा फुल फॉर्म काय आहे. आणि या ठिकाणी जो काही जीडीपी वाढीचा अंदाज आहे तो कोणी सांगितलेला आहे? एडीबीने. तर एडीबी बद्दल जाता जाता रिव्हिजन टाकून जाऊया. फुल फॉर्म आहे एशियन डेव्हलपमेंट बँक, मराठीमध्ये म्हणता येईल आशियाई विकास बँक. स्थापना झाली 19 डिसेंबर 1966. वर्तमानमध्ये 11वे अध्यक्ष आहेत मसातो कांडा. मुख्यालय आहे मानलुआंग, फिलिपिन्स या ठिकाणी. आणि आत्ता सध्या वर्तमानमध्ये 69 या ठिकाणी सदस्यत्व देश आहेत एडीबीचे. लेटेस्ट कोणता आहे? इस्रायल देश. पुढचा प्रश्न. भारताची नवीकरणीय ऊर्जा क्षमता बळकट करण्यासाठी कलाई 2 जलविद्युत प्रकल्पाला कोणत्या राज्यामध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे. कशाला? तर कलाई 2 या जलविद्युत प्रकल्पाला. कशासाठी? तर भारताची नवीकरणीय ऊर्जा क्षमता बळकट करण्यासाठी. शेवटचा प्रश्न. खालीलपैकी कोणता देश 2026 या आर्थिक वर्षामध्ये भारताचा प्रमुख व्यापारी भागीदार देश बनलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. चीनने अमेरिकेला मागे टाकून अव्वल स्थान मिळवलेले आहे. भारत आणि चीन यांच्यातील द्विपक्षीय व्यापार 2025-26 मध्ये $151.1 अब्ज डॉलर एवढा या ठिकाणी झाला होता. अमेरिकेने सलग 4 वर्ष 2021-22 ते 2024-25 अव्वल स्थान राखल्यानंतर आता पुन्हा एकदा चीनने हे स्थान मिळवलेले आहे. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात या प्रश्नाच्या माध्यमातून. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न. कोणत्या राज्याने भारतातील पहिली क्वांटम चाचणी सुविधा सुरू केलेली आहे? तमिळनाडू, राजस्थान, आंध्र प्रदेश की गुजरात? तर ज्या पण विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 एप्रिल ते 7 एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह. 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिवस. 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. 9 एप्रिल जलसंधारण दिवस. 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन्स दिवस. 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. 15 एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस. 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस. 18 एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस आणि जागतिक वारसा दिवस. 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस. 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस. 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस. 24 एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस. 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस. 26 एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. क्लिअर?